नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो। तर मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे। ते या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात सांगितलेले आहे। पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात। मित्रांनो, पितृदोष, वास्तुदोष व घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो। प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे। अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे। ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण। घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी, व्यवसाय, विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो। तर मित्रांनो, आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण केल्याचेच फळ मिळते। तर मित्रांनो, सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 37। नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट। वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या निमिषाने दत्तात्रेयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या, पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांस दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यांना सुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले। गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये। सकाळी व मधल्या वेळीही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते। निरनिराळ्या जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली। यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटवली नाही। अन्न घरी घेऊन जाण्यास देखील मनाई नव्हती। कोरडं किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती। यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते। दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडेल हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता। त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली। त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता। तो तेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की, अरे भीक का मागतोस? आज गावात मोठे प्रयोजन आहे, तिकडे जा, चांगले चांगले जेवावयास मिळेल। तू तरी एक वेळा दिसतोस। उत्तम उत्तम पक्वान्नाचे भोजन सोडून कदांनाकरिता गावात का भटकतोस? आम्हा सर्वांना जेवावयास जावयाचे आहे। तुझ्यासाठी स्वयंपाक करावयास कोण बसतो? मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला। त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाक निष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणले। सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी समजला। मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रेयानं विचारपूस केली। तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाव त्यास लोकांनी सांगितले। आपण 20 वर्षापूर्वी ज्यास सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले। त्याने त्या दिवशी उपवास केला। तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला, पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला। तो दररोज गावात येऊन सुखी भिक्षा मागे। कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्न सेवन करीत नाही असे सांगे व काशीस जाऊन भोजन करी। याप्रमाणे 1 महिना लोटला। नागनाथाने विचार केला की अजून
स्वामीचे दर्शन होत नाही हे काय? मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी अतिथी येत असतो काय? त्यावर लोकांनी सांगितले की एक जण नियमितपणे येतो, परंतु त्याच्या भिक्षान्न सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही. गावात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरान्न मागतो. मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे, म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणून भोजन घालीन, असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेवले. त्यावेळी त्यांना अशी ही सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये. इथल्याच अन्नाची त्यास सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागलेच कळवावे, असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले. पुढे दत्तात्रेय भिक्षेस आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले. ती तो घेईना. मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले, पण संशयावरून तीही तो घेईना. इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली. त्या सरसा तो लगबगीने तेथे आला. त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला. त्याबरोबर नाथाने नाथाजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेवले. नंतर बहुत दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे. आता माझ्यावर कृपा करावी, अशी स्तुती केली. त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रेयाने त्यास उठवून हृदयी धरले व तोंडावरून हात फिरविला. तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वरद हस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला. ती आत्मखून समजताच तो ब्रह्मपरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास अनुपम आनंद झाला. त्या समयी तो दत्तात्रेयाचा पाया पडला. त्यास स्वामीने मांडीवर बसविले व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तू ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहेस, यामुळे मी तुला सिद्धी दिली होती, असेही बोलून दाखविले. तूही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते, पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला, असे दत्तात्रेयाने सांगितले. मग ते उभयता तेथून काशीस निघाले. जाताना दत्ताने यान मंत्राने भस्म मंत्रून नाथाच्या कपाळी लावले व ते एका निमिषास काशीस गेले. तेथे नित्यनेम उरकून क्षणामध्ये ते बद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली. उभयताच्या भेटी झाल्यानंतर समागमे दुसरा कोण आणीला आहे, असे शंकराने दत्तास विचारले. तेव्हा दत्ताने हा नागनाथ ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहे, असे कळविल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली. ती लागलीच दत्ताने कबूल केली. मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे 6 महिने राहिले. तेथे अवकाशात नाथास सर्व विद्यात व 64 कलात निपुण केले. मग नागाश्वत्थानी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसविले व नाथ दीक्षा दिली. तेथे त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यास संपूर्ण देवांनी अनेक वर दिले. नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वात संतुष्ट केले. नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले. पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय गिरिनार पर्वतावर गेला. नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला. तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले. त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले. त्या गावाचे नाव वडगाव असे ठेविले. पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले. तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली. मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आत जाताना मनाई केली. ते म्हणाले, नाथ बाबा, पुढे जाऊ नका. आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हास दर्शनास नेऊ. त्याच्या परवानगी वाचून आत जाण्याची मनाई आहे. शिष्याचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला. देवाच्या किंवा साधूच्या दर्शनास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो, असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यास तांडण केले. ते पाहून नागनाथाचे दुसरे 700 शिष्य धावले, परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने
जमिनीस खिळवून टाकले व तो एकेकाच्या थोबाळ्यात मारू लागला। तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला। मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता। तो ही ओरड ऐकून देहावर आला। ध्यानात घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला। त्याने शिष्याची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासही त्याच्या थोबाळात मारताना पाहिले। तेव्हा त्याने प्रथम गरुड बंधन विद्या जपून स्थळगी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले। ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहिले। त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली। तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करीताच इंद्राने वज्र सोडून दिले। तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला। अशा रीतीने ते उभयता एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते। शेवटी नागनाथाने स्पर्शास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्पन्न केले। ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले। तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली, परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनासा झाला। सर्पांनी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली, जेणेकरून तो मरणोन्मुख झाला। त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया, या वेळेस विलंब न करता धाव। मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला। आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य याचा शोध करण्याकरिता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला। तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले, माझा गुरु दत्तात्रेय, त्याचा मी शिष्य आहे। माझ्याजवळ जालंधर, नंतर भर्तृहरी, त्याच्या मागून रेवण व नागपंथात प्रथमच मीच आहे, म्हणून मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे, अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली। ती ऐकून नागनाथास कळवळा आला। त्याने लागलेच गरुडाचे बंधन सोडून गरुडाचा जप केला। तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोधून अदृश्य झाले। गरुडाचे काम होताच तो दोघा नाथास नमस्कार करून स्वर्गास गेला। नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाचा पाया पडला व म्हणाला, वडील बंधू पित्या समान होय, म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात। मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व 1 महिना आपल्याजवळ ठेवून घेतले। एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध करतोस, यातील हेतू काय, तो मला सांग। भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात, तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते। आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच। हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने ध्यान भंग होतो, म्हणून दाराशी रक्षक ठेविले। त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही। लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात, तरी आतापासून मुक्त द्वार ठेव, असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले। इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली। त्या नाथाच्या शिष्यातच गुलसंत म्हणून एक शिष्य होता। त्याची स्त्री मठात मृत्यू पावली। तिला नाथाने उठविले। हा बोभाटा झाला। मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्यास जिवंत करून घरी पाठवून देईल। त्यामुळे यमधर्म संकटात पडला। त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले। मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तवन करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले। मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तवन करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले। तर मित्रांनो, नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट या नावाचा 37वा अध्याय येथे समाप्त झाला। श्री नवनाथ महाराज की जय।